नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचं 11वं प्रकरण तुमच्या एकात्मिक अभ्यासामध्ये सगळं शेवटचं प्रकरण असेल बघा. प्राचीन भारत आणि जग. प्राचीन भारताचा विशेष करून प्राचीन भारताचा जगाबरोबर कसा संबंध होता, व्यापाराच्या बाबतीमध्ये किंवा इतर बाबतीमध्ये त्याचा प्रभाव भारतावर कसा झाला, परकीयांकडे कोणकोणत्या गोष्टीची आपण मागणी करत होते, परकीय देशांबरोबर कुठला व्यापार करत होते, कोणत्या शैलींचा विकास त्या काळामध्ये झाला, या सर्व गोष्टीचा अभ्यास आपल्याला ह्या प्रकरणात करायचा आहे. प्रकरणाचं नावच आहे प्राचीन भारत आणि जग. भारत आणि पश्चिमेकडच्या देशांबरोबर कोणते संबंध होते, भारत आणि आशिया खंडातील इतर देश यांच्याबरोबर काय संबंध आहेत, हे सर्व बघायचं आहे. प्रकरण आपलं झालेलं असलं तरीसुद्धा एकदा रिव्हिजन टाईप आपण बघायचं आहे. पहिलंच आहे भारत आणि पश्चिमेकडचे देश. भारत आणि पश्चिमेकडचे देश यांच्याबरोबर कशा प्रकारचा संबंध होता, तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी पश्चिमेकडील देशांशी व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते. तेव्हापासूनच भारताची बाह्य जगाशी आर्थिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण सुरू होती. सगळ्यात महत्त्वाचं आहे काय सांगितलेलं आहे की भारताचा संबंध हा आज नाही प्रस्थापित झालेला आहे, तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी पश्चिमेकडील देशांबरोबर व्यापारी संबंध तेव्हापासून प्रस्थापित केलेले होते आणि भारताचा बाह्य जगाबरोबरचा संबंध तेव्हापासून प्रस्थापित झालेला आहे. फक्त व्यापाराच्या निमित्ताने हे संबंध प्रस्थापित नव्हते, तर व्यापाराबरोबर ते सांस्कृतिक, आर्थिक या गोष्टींची सुद्धा देवाणघेवाण होत होती. बौद्ध धर्माचा प्रसार अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशांमध्ये झाला होता. इराणी साम्राज्याच्या काळातही भारताचा पश्चिमेकडील जगाशी संपर्क वाढला. त्या काळातील ग्रीक इतिहासकारांचे भारताबद्दलचे कुतूहल वाढीस लागले. त्यांच्या भारताबद्दलच्या लेखनातून पश्चिमेकडील देशांना भारताचा परिचय झाला. भारताबद्दल एक विशिष्ट असं कुतूहल निर्माण झालेलं होतं. ज्या वेळेला व्यापाराच्या निमित्ताने आपल्या देशामध्ये बाह्य देशातली व्यापारी येऊन गेले, फक्त व्यापारीच यायचे असे नाहीत, तर त्यांच्याबरोबर अनेक तिकडची माणसं यायची जी खास भारतातल्या वेगवेगळ्या शैलीचा अभ्यास करण्यासाठी यायची, तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी यायची. भारतामध्ये कशा पद्धतीची राज्यव्यवस्था चालते, शासनव्यवस्था कशी आहे, न्यायव्यवस्था कशी, अशा अनेक गोष्टींचा अभ्यास करायचे. परत आपल्या देशात गेल्यानंतर आपल्या भाषेमध्ये ते त्याचा उल्लेख ग्रंथामध्ये करून ठेवायचा. त्यामुळे भारत या देशामध्ये काय आहे, कशा पद्धतीने कार्य केलं जात आहे, भारतामध्ये कोणते व्यापार आहेत, कसे व्यापार वाढीस लागलेत, ह्याची एक प्रकारची जिज्ञासवृत्ती लोकांमध्ये निर्माण झाली होती आणि भारताबद्दलचा अभ्यास करण्यासाठी अनेक जण भारतामध्ये येत होते. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे जगज्जेता सिकंदर देखील भारतामध्ये याच मार्गाने आला आणि जेव्हा तो भारतामध्ये आला त्याच्यानंतर भारत हा पश्चिमेकडील देशांसाठी हा एक खुला रस्ता झालेला होता की सहजपणे ते भारतामध्ये येऊ लागले होते. ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कुशाण काळात भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला. ग्रीक मूर्तिकलेच्या प्रभावातून कोणाच्या काळामध्ये, कुशाण काळात एक नव्या कलाशैलीचा उदय झाला. तिला काय म्हटलं जाते, गांधार कला. परीक्षेत एका वाक्यामध्ये रिकाम्या जागेमध्ये असे प्रश्न येऊ शकतात, त्याच्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. कोणत्या कलेचा उदय झाला, गांधार कला. गांधार कला शैलीत प्रामुख्याने गौतम बुद्धांच्या मूर्ती घडवल्या जायच्या. या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तानातील गांधार या प्रदेशात सापडल्या आणि म्हणून त्या शैलीला गांधार शैली असं म्हटलं जायचं. हिला गांधार शैली असं का नाव दिलं गेलं आहे, तर या ज्या मूर्त्या होत्या, गौतम बुद्धांच्या मूर्ती त्या काळात घडवल्या जायच्या. त्या गौतम बुद्धांच्या मूर्ती अफगाणिस्तानातील गांधार प्रदेश, हे नाव लक्षात ठेवा, अफगाणिस्तानातील गांधार प्रदेश या ठिकाणी सापडल्या. त्याच्यामुळे ती जी शैली आहे तिला नाव काय पडलं, गांधार शैली. या शैलीतील मूर्तीची चेहरेपट्टी ही ग्रीक चेहरेपट्टीशी मिळती जुळते. त्यांनी जे चेहरे काढलेले आहेत त्यांचे चेहरे काढण्याची पद्धत आणि ग्रीक लोकांच्या चेहरे काढण्याची पद्धत कशी वाटली, सारखी वाटली. कारण भारतामध्ये ग्रीक लोकांचा व्यापाराच्या निमित्ताने संबंध हा होता.
भारतातील सुरुवातीची नाणी ही ग्रीक नाण्यांच्या धर्तीवरच घडवली. भारतात जी नाणी सुरुवातीला काढली गेली, छापली गेली, ती सुद्धा कशी होती? ग्रीक नाणी ज्या पद्धतीने छापली जायची त्याच पद्धतीने होती. इसवी सनाच्या पहिल्या दुसऱ्या शतकाच्या काळात भारत आणि रोम यांच्यामधील व्यापार भरभराटीस आला. व्यापारात दक्षिण भारतातील बंदराचाही मोठा प्रभाव होता. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील उत्खननात कासे या धातूची काही वस्तू सापडली. बघा, आता हे त्या काळामध्ये विमान वगैरे होते का? ट्रेनचा शोध लागलेला नव्हता. मोठमोठी वाहनं एका देशातून दुसऱ्या देशामध्ये जात होती का? नाही. जो काही व्यापार व्हायचा तो कसा व्हायचा? समुद्राच्या मार्गाने व्हायचा. समुद्राच्या मार्गाने किंवा जमिनीवरून जाणाऱ्या मार्गाने. जमिनीवरून जाणाऱ्या मार्गाने जाताना किंवा येताना हा कालावधी बराच लागायचा आणि पाहिजे तेवढं आपण माल नेणं शक्य नसायचं. मग सगळ्यात सहज मार्ग कोणता होता? सागरी मार्ग. मग सागरी मार्गामध्ये जी महत्त्वाची बंदर होती त्या ठिकाणी त्या बंदरामध्ये जेव्हा उत्खनन झालं कुठे? कोल्हापूरला, तेव्हा तिथे आपल्याला कासे धातूच्या काही वस्तू ज्या रोमन बनावटीच्या आहेत त्यासुद्धा सापडल्या होत्या. चित्र दिले बघा. रोमन सम्राट ऑगस्टस याचे आरिकामेडू येथे मिळालेले सोन्याचे नाणे. हे रोमन बनावटीच्या वस्तू या ठिकाणी सापडलेल्या आहेत. आता ह्या नकाशाचा अभ्यास काय करायचा आहे? तर नकाशामध्ये कसं दाखवलं आहे माहिती आहे? भारत आणि आशिया हा व्यापारासाठी असलेला नकाशा आहे. व्यापारी मार्ग त्यांनी कसा दाखवला आहे? ग्रीन कलरच्या डॉटने दाखवलेला आहे. व्यापारीचे मार्ग कोणते आहेत? बघा, इजिप्तमधून येणारे व्यापारी हे समुद्राच्या मार्गाने भारतामध्ये यायचे. विविध बंदरांवर ते उतरले जायचे. दुसरा मार्ग आहे तो हा इजिप्तच्या वरच्या बाजूने. बघा, हा कुक्षीचा मार्ग असणार आहे. हा मार्ग काय आहे? जमिनीवरून जाणारा मार्ग आहे. अशा पद्धतीने व्यापार त्या काळात व्हायचा. व्यापारी केंद्राचा उल्लेख तत्कालीन साहित्यात मिळतो. या व्यापारात इजिप्तमधील अलेक्झांड्रिया नावाचे बंदर महत्त्वाचे होते. त्या काळामध्ये आणखी कोणतं बंदर महत्त्वाचं होतं? अलेक्झांड्रिया. भारतीय माल अरब व्यापारी अलेक्झांड्रियापर्यंत घेऊन जात. तिथून तो युरोपातील देशांमध्ये पाठवला जाई. अरबी लोकांनी भारतीय मालाबरोबर भारतीय तत्त्वज्ञान आणि विज्ञान युरोपपर्यंत पोहोचवले. काय करायचे? भारतीय माल अरब व्यापारी अलेक्झांड्रिया बंदरापर्यंत घेऊन जायचे, भारतातला माल, आणि तिथून मग ते युरोपमधल्या देशांना पाठवला जायचा. भारतामधला माल हा अलेक्झांड्रियापर्यंत पोचवला जायचा आणि तिथून पुढे ते युरोपमध्ये पोचवला जायचा. फक्त भारत नाही तर भारतातलं तत्त्वज्ञानसुद्धा युरोपपर्यंत पोचवलं जायचं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारताने जगाला दिलेली मोठी देणगी शून्य ही संकल्पना जी आहे ती कोणाची आहे? भारताची आहे. कोणाची आहे? भारताची. शून्याचं महत्त्व, फक्त शून्य असेल तर त्याचं महत्त्व आपण काय समजतो? काहीच नाही. पण तो शून्य जर एखाद्या अंकाच्या मागे लागला तर त्याचं किंमत काय होते? वाढत जाते. मग शून्य ही संकल्पना कोणी दिलेली आहे? भारताने संपूर्ण जगाला दिली. रिकाम्या जागेमध्ये एका वाक्यात विचारू शकतात, लक्षात ठेवायचं. भारत आणि आशिया खंडातील इतर देश यांचा संबंध कसा होता ते बघा. बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी अशोकाने त्याचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा काय केलेलं आहे? बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी सम्राट अशोक जगज्जेता यांनी काय केलेलं आहे? आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेला पाठवलेलं होतं. त्या दोघांनी तिकडे गेलेले आहेत, बौद्ध धर्माचा प्रसार केला आहे. हे आपल्याला कशातून कळतं? तर त्या ठिकाणी लिहिलेला गेलेला ग्रंथ महावंस याच्यातून समजतं. श्रीलंकेतील बौद्ध ग्रंथात केलेला आहे. संघमित्राने स्वतःबरोबर बोधिवृक्षाची शाखा देखील नेलेली होती आणि ती त्या ठिकाणी अनुराधापूर या ठिकाणी बोधिवृक्ष याच शाखेपासून वृद्धिंगत झाला असं परंपरेने मानलं जातं. तर श्रीलंकेमध्ये सगळ्यात मौल्यवान काय आहे? मोती आणि इतर मौल्यवान वस्तूंना भारतात मागणी होती. श्रीलंकेमध्ये काय आहे? मोती आणि इतरही मौल्यवान वस्तू आहेत जी भारत मोठ्या प्रमाणात मागणी करायची. सिगिरिया या ठिकाणी इसवी सनाच्या 5व्या शतकात कश्यप नावाच्या राजाने लेणे खोदवले. त्या लेण्यातील भित्तिचित्रांची शैली अजिंठ्याच्या चित्रशैलीशी साम्य दर्शवणारी आहे. अजिंठ्याची लेणी आपल्याकडे आहेत आणि सिगिरिया या ठिकाणी जी लेणी आहेत, कश्यप नावाच्या राजाने तिथे जी लेणी खोदवली होती ती लेणी आणि आपल्या अजिंठ्याची लेणी ही कशी वाटतात? सारखी वाटतात. त्याच पद्धतीने श्रीलंकेमध्ये
श्रीलंकेमध्ये महावंश आणि दीपवंश हे 2 ग्रंथ असे लिहिलेले आहेत. त्या 2 ग्रंथामध्ये आपल्याला भारत आणि श्रीलंका ह्यांच्यामधली सगळी परस्परांची माहिती मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ग्रंथ कोणत्या भाषेत लिहिलेला आहे? पाली भाषेत. आलं लक्षात? म्हणजे या ठिकाणी तुम्ही काय लक्षात ठेवणार आहे? श्रीलंकेतून भारतामध्ये कोणत्या वस्तूला मागणी होती? तर श्रीलंकेतून भारतामध्ये मोतीला मागणी होती. भारतामधल्या अजिंठा लेणीची शिल्पकला आणि श्रीलंकेतल्या सिगिरिया इकडची शिल्पकला कशी आहे? सारखी आहे. श्रीलंकेतले 2 महत्त्वाचे ग्रंथ कोणते? महावंश आणि दीपवंश. आणि त्यांनी कोणत्या भाषेमध्ये लिहिलेले आहेत? पाली भाषेमध्ये. ओके, राहील लक्षात? टिकमार्क करायचे, अंडरलाईन करायचे आणि लक्षात ठेवायचं. ठीक. पुढे चीन आणि इतर देश. प्राचीन काळापासून भारत आणि चीन यांच्यामध्ये व्यापारी सांस्कृतिक संबंध प्रस्थापित झाले. सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात आपला राजदूत पाठवला. चीनने तयार केलेल्या रेशमी कापडाला भारतात खूप मागणी होती. आता चीनबरोबर कसं संबंध होते बघा. चीनबरोबर पण चांगले संबंध होते. सम्राट हर्षवर्धनाने चीनच्या दरबारात आपला एक राजदूत पाठवलेला होता. चीनमध्ये काय प्रसिद्ध होते? चीनमध्ये रेशमी कापड प्रसिद्ध होते. याला भारतात काय नाव आहे? चीना शुंक असे नाव आहे. चीना शुंकला भारतात खूप मागणी होती. फक्त भारतात मागणी होती नाही, तर भारतातले व्यापारी हे चीना शुंक पश्चिमेकडच्या देशांना पाठवायचे. व्यापार कसा करायचे बघा. चीनमधून रेशमी कापड भारतात मागवलं जायचं आणि भारतातून ते कापड पश्चिमेकडच्या देशांना आपले भारतीय व्यापारी पाठवले जायचे. ते ज्या मार्गाने पाठवले जायचे ना, त्या मार्गाला नाव दिलेलं आहे रेशीम मार्ग. आलं लक्षात? रेशीम मार्ग का म्हणायचे? त्या मार्गाने कुठला व्यापार व्हायचा? रेशमी कापडाचा. जे कापड चीनमधून भारतात मागवलं जायचं. कोणतं कापड? रेशमी कापड. जे कापड चीनमधून भारतात मागवलं जायचं ते कापड भारतातले व्यापारी पश्चिमेकडच्या देशांना पाठवायचे. म्हणून ज्या मार्गाने पाठवायचं त्याला मार्गाला नाव काय दिलेलं आहे? रेशीम मार्ग. आणि हा जो मार्ग आहे ना, रेशीम मार्ग, याच मार्गाने काय झालेले आहेत? फाहियान आणि युआनशॉंग. फाहियान आणि युआनशॉंग हे 2 भिक्खू आलेले आहेत. हे महत्त्वाचं आहे या दोघांची नावं. कारण ह्या दोघांनी आपल्या देशामध्ये बरेच वर्ष राहिली आहेत. भारताचा त्यांनी खूप चांगला अभ्यास केला आहे. ते बौद्ध भिक्खू होते. बौद्ध धर्माचा प्रसार कसा झालेला, भारतात कसं त्याचं प्रभाव आहे, हे सगळं पाहण्यासाठी आलेले होते. पण भारताचे त्यावेळचे जे राज्यकर्ते होते, त्या राज्यकर्त्यांच्या राज्य करण्याच्या पद्धतीने हे इतके प्रभावित झालेले, जेव्हा ते आपल्या देशात गेले आणि त्यांनी जेव्हा जे ग्रंथ लिहिले त्याच्यामध्ये भारतातल्या न्यायव्यवस्थेचा, भारतातल्या सम्राटांचा त्यांनी खूप चांगला उल्लेख केलेला आहे. इसवी सनाच्या पहिल्या शतकातील चीनी सम्राट मिंग याच्या आमंत्रणावरून धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे बौद्ध भिक्खू चीनमध्ये गेले. आता काय सांगितलेलं आहे की इसवी सनाच्या पहिल्या शतकात चीनी सम्राट मिंग याने आमंत्रण दिलं आणि त्यामुळे धर्मरक्षक आणि कश्यप मातंग हे 2 भिक्खू चीनमध्ये गेले. त्यांनी अनेक बौद्ध ग्रंथांचे चीनी भाषेत रूपांतरण केले. चीनमधील बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना मिळाली. बौद्ध धर्म जपान, कोरिया, व्हिएतनाम या सर्व देशांमध्ये पोचला. ही सगळ्यात मोठी घटना आहे बघा. चीनमध्ये तर व्यापार आपला चालतच होता, पण व्यापाराबरोबर तिकडचा जो सम्राट आहे त्या सम्राटाचं नाव काय आहे? मिंग. यांनी काय केलं? आपल्या देशातल्या धर्मरक्षक आणि कश्यप मातंग या दोघांना त्यांनी चीनमध्ये बोलवलं. चीनमध्ये बोलून काय केलं? त्यांनी बौद्ध ग्रंथांचे चीनी भाषेत रूपांतर केले. कारण चीनमधल्या लोकांना काय आहे? चीनी भाषा समजते ना. मग चीनी भाषेत रूपांतर केले. चीनमध्ये बौद्ध धर्माच्या प्रसाराला चालना दिली आणि हा धर्म सगळीकडे पसरला. त्याचबरोबर आता एक आणखी महत्त्वाची घटना म्हणजे आग्नेय देशाबरोबर आपले कसले संबंध होते, की आग्नेय देशाबरोबर आपले प्राचीन काय संबंध आहेत बघा. कंबोडिया या देशाची राजधानी आहे फुनान. कंबोडिया या देशाची राजधानी आहे फुनान. या प्राचीन राज्याची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या शतकात झाली आहे. चीनी परंपरेच्या कौंडिन्य नावाच्या भारतीयाने त्या राज्याची स्थापना केली अशी माहिती मिळते. फुनानच्या लोकांना संस्कृत भाषेचे ज्ञान होतं. किती विशेष गोष्ट आहे बघा.
कंबोडिया या देशातील फुनान या राज्याची स्थापना कौंडिन्य नावाच्या भारतीयाने केली आहे अशी माहिती मिळते. आणि या फुनानच्या लोकांना संस्कृत भाषेचं ज्ञान होतं. त्या काळातला एक कोरीव शिलालेख आहे, तो त्या शिलालेखामध्ये सगळं संस्कृतमध्ये लिहिलेलं पाहायला मिळतं. आग्नेय आशियातील इतर देशांमध्येही भारतीय वंशाच्या लोकांची छोटी छोटी राज्ये आपल्याला पाहायला मिळतात. आग्नेय आशियातील कला आणि सांस्कृतिक जीवन यावर भारतीय संस्कृतीचा ठसा उमटलेला आहे. इंडोनेशियातही आजही रामायण आणि महाभारत या आधारलेली कथा आणि त्याच्यावर नाटक सादर केले जाते. कुठे? इंडोनेशियात आजसुद्धा रामायण आणि महाभारत यातील कथांवर नृत्य नाटक लोकप्रिय आहेत. आग्नेय आशियातील राज्यांमध्ये भारतीय संस्कृतीचा प्रभाव उत्तरोत्तर वाढत गेलेला आहे. प्राचीन कालखंडामध्ये बौद्ध धर्म म्यानमार, थायलंड, इंडोनेशिया या देशात पोचला. नंतर विष्णूची शंकराची मंदिराची स्थापनासुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे. असं हे अतिशय महत्त्वाचं आणि छान प्रकरण आहे. भारताचा इतर देशांबरोबर प्राचीन काळापासून कसा संबंध आहे? आज तर भारत सगळीकडे अव्वलच आहे. आज असं कुठलाही राष्ट्र नाही की त्याच्याबरोबर भारताचे संबंध नाही आहेत. पण प्राचीन काळामध्ये जिथे पहिल्या शतकामध्ये कोणत्याही प्रकारचे त्यावेळेला आधुनिक क्रांती घडून आलेली नव्हती, अशा वेळेला सुद्धा भारताचे इतर राज्यांबरोबर इतर देशांबरोबर कसे संबंध होते आणि त्याच्यातून काय काय आपल्या देशाला देणगी मिळाली किंवा आपल्या देशाने इतर देशांना काय काय देणगी दिलेली आहे, त्या संदर्भातला हा अतिशय महत्त्वाचा प्रकरण समजलं असेलच तुम्हाला असं मला वाटते. स्वाध्याय नीट बघा. नाही समजलं तर मला पर्सनल कमेंट्स करायचं, चॅटबॉक्समध्ये टाकलं तरी चालेल. आणि ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे मी जी 6वीसाठी जी अभ्यासाची जी लेक्चर्स घेणार ते तुम्हाला त्या लिंकवर लगेच येत राहतील. तुम्हाला कुठल्याही प्रकारची दुसरी लिंक पाठवायची मला गरज वाटणार नाही. ओके.